त्यांची जी विचारसरणी आहे ती आजच्या काळाला किती गरजेची आहे तुम्हाला काय वाटतं? की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना उपभोगशून्य जगाचा स्वामी म्हणून त्यांनी लोकप्रतिनिधी राहायला पाहिजे. खरं म्हणजे अत्यंत निरपेक्ष भावनेनं देशाच्या प्रेमापोटी काम करणं आणि आपल्या स्वतःच्या कृतीतून आदर्श निर्माण करणं हे सध्याच्या लोकप्रतिनिधींनी म्हणजे अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून अगदी प्रधानमंत्र्यापर्यंत या सर्व लोकप्रतिनिधींनी फ्रान्सी नाना पाटलांसारखं असलं पाहिजे. स्वतःच्या लग्नामध्ये स्वतः अक्षता म्हटल्या, बिना भटजीचं लग्न केलं, तोच पुरस्कार त्यांनी गांधी लग्न म्हणून केला आणि प्रति सरकारच्या वतीनं हजारो लग्न गांधी लग्न पद्धतीने झाली. स्वतःच्या मुलीचं देखील लग्न एक पैशामध्ये गांधी लग्न पद्धतीने त्यांनी केलं. म्हणजे बडेजाव नाही, खर्च नाही, जगाला सांगितलं नाही, स्वतः केलं. शिक्षणाचा पुरस्कार केला, स्वतःची पत्नी सुशिक्षित केली, तिला शिकवली, स्वतःच्या मुलगीला शिक्षण दिलं. म्हणजे केवळ त्यांनी लोकांना तत्वज्ञान सांगितलं नाही, तर ते आचरणात देखील आणलं. म्हणजे स्वतःच्या तत्वाशी ठाम असणारा आणि स्वतःचे विचार स्वतः कर्तृत्वात आणि आचरणात आणणारा असा हा एक लोकनायक होता. कारण या माणसाची छाती सिंहाची होती, विचार सिंहाचे होते, पण लोकांना पुढे घेऊन जाणारा हा अत्यंत मोठा लोकनायक होता. आपले कवी लेखक असणारे प्र. के. अत्रे त्यांनी त्यांना क्रांतिसिंह जे म्हणलं त्याचं खरं कारण तेच आहे.